मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024मध्ये ITI फोर्थ राऊंड जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे। तर आज दुपारनंतर फोर्थ राऊंडची लिस्ट त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्या लिस्टचं जर परीक्षण करता तर कट ऑफ बराच अजूनही वर गेलेला आहे। तर कट ऑफ बघायचा या लिस्ट व्हिडिओमध्ये आणि या लिस्टमध्ये ज्यांना नंबर लागला नाही, ज्यांना यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड, या मुलांनी काय करायचं आहे आणि फिफ्थ राऊंड कधी होणार आहे तो सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन नसाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। ॲडमिशन लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, तुमचा नंबर लागला की नाही बघण्यासाठी तुम्हाला admission.dvt या वेबसाईटवर जायचं आहे। मोबाईल व्हर्जन आहे, तर मोबाईल व्हर्जनमध्ये तुम्हाला इथे 3 लाईन दिसतात, या 3 लाईनवर क्लिक करा। नंतर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जा। कॅन्डिडेट लॉगिनमध्ये 2 टॅब आहेत, त्यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जायचं आहे। इथे तुमची डिटेल टाकायची आहे रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये। जसा तुमचा नंबर असतो तो 2024-06A किंवा 07A असा असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून हा कॅप्चा इथे टाकायचा आहे। लॉग इन करा आणि तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये बघून घ्या। तर त्या ज्यांना अद्याप पासवर्ड आठवत नसेल त्यांनी फॉरगॉट पासवर्ड करा, आणि ज्यांनी अद्याप अर्ज भरले नसेल त्यांच्यासाठी शेवटचे 4 दिवस राहिले त्यांनी अर्ज भरूनसुद्धा इथे घेऊ शकता। तर आपण लॉग इन करून बघू। तर मित्रांनो, लॉग इन केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो। तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस ग्रीन दिसते। तर या 3 लाईनवर क्लिक करा। 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे, बाकी कुठेच जायचं नाही। तर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करा। तर इथे तुम्हाला अलॉटमेंट लेटर या टॅबवर क्लिक केल्यानंतर लगेच समजणार आहे की तुम्हाला कुठे सीट अलॉट झाली आहे। 2 स्टेपमध्ये सदर प्रोसेस आहे। तर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही सदर ITIला जाऊन लवकरच ॲडमिशन घ्यायचं आहे, सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे। आणि ज्यांनी सीट अलॉट झाली नाही त्यांनी काय करायचं तर शेवटी आपण बघणार आहोत। तर आता कट ऑफ बघा कुठपर्यंत आलेला आहे या फोर्थ राऊंडचा। तर मित्रांनो, यावर्षी पहिल्यापासून मेरिट जे आहे ते अप राहिलेलं आहे। आता वेल्डर ट्रेड जर घ्याल तर वेल्डर ट्रेडमध्ये या फोर्थ राऊंडला SC 74ला सुरुवात झाली, ओपन 65%, असा खाली जात जात शेवटी जर बघितला तर इथे ओपनचा 47% पर्यंत आलेला आहे आणि कास्टमध्ये 48% आलेला आहे। तर वेल्डर या ट्रेडसाठी सदर बाकी NT आहे, SC आहे, OBC आहे, यांचासुद्धा मेरिट थोडासा डाऊन आलेला आहे। तर वेल्डर ट्रेडनंतर स्टेनो बघू। तर स्टेनोमध्ये सुद्धा 60ला सुरुवात झाला SC कॅटेगरी आणि 41ला त्या ठिकाणी क्लोज झाला SC कॅटेगरी। तर अशा प्रकारे ओपन SCसाठी स्टेनोला मेरिट खाली आलेला आहे। मशिनिस्ट हा ट्रेड आहे। मशिनिस्ट ट्रेडसाठी 65ला OBC कॅटेगरीला सुरुवात झाली आणि इतर ट्रेडप्रमाणेच इथे OBC 56लाच क्लोज झालेला दिसतो आहे। तर 50च्या वर सदर ट्रेड क्लोज झाला। ओपनचा SCचा 57 आहे, ST 58 आहे, ओपन 58 आहे। तर अशा प्रकारे इथे मशिनिस्ट ट्रेड राहिलेला आहे। MMTM आहे, ओपनचा 57% आणि 56 या 2% तो ओपन आणि क्लोज झालेला आहे। ICTSM ट्रेड 59%, NTBमध्ये साठी 58%। आता ही जनरल राऊंड आहेत। ओपनचा 44%, ओपनचाच 45% हा ICTSM ट्रेडसाठी आलेला आहे। त्यानंतर CHNM बघा। तर इथे SC कॅटेगरी आणि 65%, ओपनसाठी 62%, आणि खाली जर बघाल तर ओपनचाच 55% पर्यंत ट्रेड आलेला आहे। OBC 49ला आलेला आहे। तर CHNMला सुद्धा पर्सेंटेज थोडंसं डाऊन झालेलं आहे। RACसाठी 67 आणि 62मध्येच सदर ट्रेड राहिलेला आहे। टर्नरमध्ये बघाल तर 62% ओपन झाला आणि या ठिकाणी शेवटी जर बघाल तर 50%ला या ठिकाणी क्लोज झालेला आहे। आता होम डिस्ट्रिक्ट आणि त्याचबरोबर अदर डिस्ट्रिक्ट दोन्ही प्रकारचे कॅन्डिडेट या ठिकाणी आलेला आहे।
SC कॅटेगरी 50%, OBC 50%. MMVला बघा तर 5च सीट बाकी होत्या, त्या ठिकाणी 74ला क्लोज झाला आणि ओपन झाला आणि या ठिकाणी 69ला क्लोज झालेला आहे ओपन कॅटेगरी. फिटर ट्रेडला 76 पासून सुरुवात जी झाली ती शेवट जर बघाल तर SC कॅटेगरी 66% राहिलेला आहे. आता हा ट्रेड आहे पॉप्युलर ट्रेडमध्ये, त्यामुळे वर राहिलेला आहे. आत्तापर्यंत पर्सेंटेज आहे ते 60 अबाव राहिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्ससुद्धा 60 अबाव राहिलेला आहे ट्रेड. 73 ओपन कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी 68पर्यंत आलेला आहे. इलेक्ट्रिशियन मेरिट काही खाली येत नाही आहे, तर 82% फिमेल कॅटेगरीला सुद्धा ओपन झाला आणि अदर दॅन डिस्ट्रिक्ट दिसत आहेत, त्यामुळे सदर ट्रेड 78पर्यंत खाली आलेला आहे. OBC कॅटेगरी, त्यामुळे सदर जो ट्रेड आहे तो अद्याप 75च्या खाली आलेला दिसत नाही आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये. तर अशा प्रकारे बेसिक जर तुम्ही लक्षात घ्याल तर तुम्हाला आता पुढच्या राऊंडसाठी पूर्ण महाराष्ट्रभर ओपन असणार आहे स्पॉट ॲडमिशन. तर ज्यांना अद्यापर्यंत मिळाले नाही ॲडमिशन, चौथ्या फेरीमध्ये 21 ऑगस्टपासून 24 ऑगस्टपर्यंत सदर राऊंड आहे, तर त्यामध्ये कोणताही जरी तुम्हाला या ठिकाणी मिळालेला असेल संस्था, कुठल्याही एका विकल्पानुसार जर जागा मिळाली असेल ती तुम्हाला निश्चित करावं लागणार, अन्यथा तुम्ही पुढे समुपदेशनसाठी उपलब्ध राहू शकता. आता चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. ती 21 म्हणजे उद्यापासून प्रवेश तुमचे चालू होणार आहेत. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास प्रवेश निश्चित करावा लागेल. त्याचबरोबर नव्याने ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, आता ज्यांना अजिबात जागा मिळाली नाही किंवा पसंतीचा ट्रेड मिळाले नाही, तर या ठिकाणी 17 जुलैपासून 24 ऑगस्टपर्यंत अर्ज आहेत. त्यांनी नवीन अर्ज भरले आणि ज्यांनी अद्यापर्यंत ॲडमिशन न घेतलेले असे सगळे अर्ज या ठिकाणी मेरिट लागेल 26 ऑगस्टला आणि 27 आणि 28 ऑगस्टला तुम्हाला संस्था निवडायची. आता कोणताही ट्रेड निवडायचे आणि त्या ठिकाणी संस्था निवडायची आहे, त्यामुळे ऑनलाईन संस्था निवडणे हे काम 27 आणि 28 ऑगस्टला संपल्यानंतर 30 आणि 31 ऑगस्टला तुम्हाला डायरेक्ट स्पॉट ॲडमिशन असणार आहे. ज्या स्पॉटवर जास्त ॲडमिशन आहे, ज्या स्पॉटवर जास्त जागा आहेत, त्या स्पॉटवर तुम्हाला 30 आणि 31 तारीखला हजर राहणे गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना अद्याप ॲडमिशन मिळालं नाही त्यांनी समुपदेशन कशी फेरी असते याचीसुद्धा डिटेल टाकलेली आहे. पुढचा एक व्हिडिओ बनवता येईल समुपदेशन फेरीचा. तोपर्यंत अद्याप ॲडमिशन न मिळाल्याने सतत जॉईन राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि